निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता फक्त 45 दिवसांसाठी उपलब्ध असतील. निवडणूक आयोगाचा नवा नियम. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती. मुंबईमध्ये मनसेला 40 जागा देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी. 110 मराठी बहुल वॉर्डवरती उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष. भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या कम ऑन किल मी आव्हानाला अमृता फडणवीसांकडून प्रत्युत्तर. उद्धवजी, आपला देश शांतिप्रिय, कोणत्याच राजकीय पक्षामध्ये टोकाची कटुता नाही, घाबरू नका. अमृता फडणवीसांचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. आमदार अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं. मिटकरांनी टोकन पद्धतीनं घेतलं विठुरायाचं दर्शन. संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये 200 अवैध दुकानांवरती पालिकेनं चालवला बुलडोझर. कारवाईच्या निषेधार्थ दुकानदार आक्रमक. पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन. कोर्टात जाण्याचाही इशारा. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर. दमदार पावसानं 4 दिवसांमध्ये तलावातील पाणीसाठा 8% पोहोचला 25.17%. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 1160 क्युसेक वरून 2000 क्युसेक विसर्ग सुरू. गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सुरक्षा रक्षकही तैनात. कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 3 फुटांनी वाढ. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या आवारामध्ये शिरलं पाणी. मंदिरामध्ये दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता. लोणावळ्यातील भुशी डॅमवरती पर्यटकांची मोठी गर्दी. वीकेंडमुळे भुशी डॅमला पर्यटकांची पसंती. खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. सुरक्षा रक्षकही तैनात. पुण्यनगरीमध्ये ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांचा मुक्काम. भवानी पेठेमध्ये ज्ञानोबांची पालखी तर नाना पेठेमध्ये तुकोबांची पालखी विसावली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.